आणि नाशिकमधील तपोवनातल्या वृक्षतोडीवरचा वाद आता आणखी पेटलाय। कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधुग्रामसाठी तोडल्या जाणाऱ्या 1800 झाडांना सर्व स्तरातून विरोध करण्यात येतोय। मित्र पक्षांपासून ते कलाकारांपर्यंत सर्व स्तरातील पर्यावरणप्रेमी या वृक्षतोडीच्या विरोधासाठी मैदानात उतरले आहेत। दररोज वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनही करण्यात येते। आज तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात नाशिकच्या आयुर्वेद संमेलनाच्या कलाकारांकडून पथनाट्य सादर करण्यात आलं। या माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली। आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधवानी तपोवनातील वृक्षांची पाहणी केली। हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं अशी मागणी यावेळी जाधवानी केली। हिंदू म्हणून जे प्रत्युत्तर द्यायचं आहे ते निश्चित स्वरूपाने देण्याची गरज पडू नये अशी मी प्रार्थना मुख्यमंत्री महोदयांना इथे विनंतीपूर्वक करतोय। हिंदूंच्या विरोधात जाणार आहेत का देवेंद्र फडणवीस, त्यांनी एवढंच सांगावं आम्हाला। हे स्पष्ट आहे, रोखठोक आहे। मी पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतो। प्रभू श्रीराम जिथे राहिलेले आहेत आणि जिथे अशा पद्धतीचं एक हिंदू धर्माचं प्रतीक उभं आहे, हिंदू धर्माचे 2 मंदिरं आहेत, याला देवेंद्र फडणवीस तोडणार का, हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे। आणि संघातही आम्ही हा प्रश्न घेऊ जर त्यांनी ऐकलं नाही तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।